श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय आज आपण वाचन करणार आहोत। या श्री गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाचं दररोज वाचन केलं तर त्याचा खूप आपल्याला फायदा होतो। श्री गुरुचरित्र अध्याय 14वा। श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अति विशेखा एकचित्ते परियेसा। जय जय जी योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा। पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी उदर व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी। पुढे कथा वर्तली कैसे विस्तारावे आम्हाप्रती एकूण शिष्याचे वचन संतोष करी सिद्धा पण गुरुचरित्र काम देणू जाण सांगता जाला विस्तारे। एक शिष्या शिखामणी भिक्षा केले ज्याचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियसा। तया सायनदेव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्ता हो रे वंशवंशी माझी प्रीती तुझोरी। ऐकून श्री गुरुचे वचन सायनदेव विप्रकरी नमन माथा ठेवून चरणी नमस्कारी झाला पुन्हा पुन्हा। तुझी महिमा वर्णवयासी शक्ती कैसी आम्हासी मागे ने काता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती। ऐसी विनंती करून पुनरपी विनवी करुणावचनी सेवा करीतो द्वार यवनी महाक्रूर असे। प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करतो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलवी तसे अजी। जाता तयाजवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आपणासी संतोष होणे श्री गुरुमूर्ती। अभय करा फुले हाती विप्रमस्तकी ठेवीती चिंता न करी म्हणून या भय सांडूनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे। संतोष होणे प्रिय भावे पुनरपी पाठविल आम्हापाशी जो वरी तू परतोनी असी असो आम्ही भुवनी। तुवा आली असंतोषी जाऊ आम्ही येथोनी तुझे वंश पारंपारी सुखेना नती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी। ऐसा वरला दोन निघे सायनदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी। कालांतक यम जैसा यवन दुष्ट प्रियसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वालारूप होता जाला। विमुख होनी गृहात गेला यवन कोपत विप्र जाला बैचकित मनी श्री गुरु घ्यात असे। कोप आली ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निशी श्री गुरु कृपा होय जासी काय करील क्रूर दुष्ट गरुडाची या पिली असी सर्पतो कवणे परिग्रासी। तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची काय एखाद्यासी असे एरावत केवी ग्रासी। श्री गुरु कृपा होय जासी कली काळाचे भय नाही ज्याचे हृदयी गुरु श्री गुरु स्मरण त्याचे कैचे भय दारुण काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी। ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा होय जासी यमाचे भय नाही। ऐसे पुरी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्त केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही। हृदय जाळा होय त्यासी जागृत होऊन परियसी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तयवेळी स्मरण झाले तयवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा येथे पाचारिले कवणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देऊन निरोप देतो वेळी। संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेगवक्र गंगा तीरसे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखून श्री गुरुशी नमन करीतो भावेशी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत अत्यंत। संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजाश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणते पवित्र स्थान तीर्थयात्रे। ऐकून श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे। तुमचे चरणाविण देखा राहो न शके क्षण एका संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू। भक्त वचल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला। येणे परी श्री गुरुशी विनवी विप्रभावेशी संतोष विनयसी श्री गुरु म्हणते तयवेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असतील दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे। संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपात वास करू हे निश्चित। कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळवणी बेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकल अरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेविती मस्तके बाक देती तयवेळी समस्त शिष्या समवेत। श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी। कारण काय गुप्त व्हावयसी होते शिष्य बहुसी त्यासी कोठे ठेविले। इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवनम शासनम सायन देव वरप्रदानम नाम चतुर्दशोऽध्यायः। श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।